15 ऑक्टोबर रोजी मीरा बोरवणकर यांचे मॅडम कमिशनर द एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ ऑफ अन इंडियन पोलीस चीफ हे पुस्तक प्रकाशित झालं. त्यांच्या या पुस्तकात 38 प्रकरण आहेत. जळगाव सेक्स स्कॅन्डल, एकतर्फी प्रेमातून इंजिनियर तरुणीच्या हत्येचा तपास असे त्यांच्या कारकिर्दीतील विविध हाय प्रोफाईल प्रकरणांचा यात उल्लेख करण्यात आला आहे. मात्र सध्या चर्चा होते ती त्यांनी या पुस्तकात उल्लेख केलेल्या दादा पालकमंत्र्यांवरील आरोपांची. म्हणजेच पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री झालेल्या अजित पवारांवरती त्यांनी आरोप केला आहे आणि अजित पवारांची पंगा घेणाऱ्या या मीरा बोरवणकर आहेत तरी कोण, तेच या व्हिडिओ मधून जाणून घेऊया. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहता माय महानगर लाईव्ह. 2010 मध्ये पुणे पोलीस आयुक्त असताना तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांना येरवडा पोलिसांच्या ताब्यातील 3 एकर जागा खासगी विकासकाला देण्यासाठी मीरा बोरवणकरांना तुम्ही या जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडा असं म्हटलं होतं. असा दावा माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांनी त्यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकात केलाय. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांच्या राजीनाम्याची देखील मागणी होतीये. आता जाणून घेऊया अजित पवारांना भिडणाऱ्या या मीरा बोरवणकर आहेत तरी कोण. मीरा बोरवणकर या पंजाबी कुटुंबातून येतात. वडील ओपी चड्डा बीएसएफ मध्ये, तर त्यांच्या आई या लग्नाआधी शिक्षिका होत्या. शाळेतून आल्यावर आधी होमवर्क आणि मगच बाहेर खेळायला जा अशी आईची शिस्त होती. वडील महत्वाकांक्षी आणि आधुनिक विचारांचे, यामुळे मीरा बोरवणकर आणि त्यांच्या बहिणीला त्यांनी मोकळ्या वातावरणात वाढवलं. दोन्ही मुलींनी मोठ्या क्षेत्रात जावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे मीरा बोरवणकरांची बहीण आयकर विभागात मोठ्या पदावर गेली, तर मीरा या IPS झाल्या असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. मीरा बोरवणकर या 1981च्या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला IPS अधिकारी. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांमध्ये त्यांची पोस्टिंग राहिलेली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, तत्कालीन औरंगाबाद, नागपूर या शहरांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. 1994 मधील जळगाव सेक्स स्कॅन्डल हा त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरलेला खटला. येथूनच त्या प्रकाशझोतात आल्या. जळगावमध्ये 100हून अधिक मुलींवर अत्याचार झाल्याचं आणि त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याची प्रकरणं पुढे येत होती. जळगाव सेक्स रॅकेट म्हणून तेव्हा ते प्रकरण कुप्रसिद्ध होतं. तेव्हा मीरा बोरवणकर पुणे CID मध्ये होत्या आणि महाराष्ट्रात दुसऱ्या कोणीही महिला IPS अधिकारी नव्हत्या. त्यामुळे शासनानं त्यांना जळगावला जायला सांगितलं. त्यावेळी त्यांनी 1 वर्ष जळगावमध्ये मुक्काम करून प्रकरणाचा तपास केला आणि आरोपींना बेड्याच ठोकल्या नाही तर सेशन कोर्टात आरोप सिद्ध करून दाखवले. त्यामुळे देशभर त्यांची चर्चा झाली होती. अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर मर्दानी हा चित्रपट मीरा बोरवणकर यांच्या जीवनापासूनच प्रेरित असल्याचं म्हटलं जातंय. मुंबईतील गुंडाराज संपवण्यातही मीरा बोरवणकर यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा राजन यांच्या गुंडांना त्यांनी तुरुंगात टाकलेलं. मुंबईतील टोळ्यांमध्ये त्या काळी मीरा बोरवणकर यांची दहशत होती. अबू सालेम, मोनिका बेदी, इक्बाल मिर्ची, तारिक परवीन आणि शर्मिला सीताराम नाईक उर्फ शर्मिला शानबाग यांच्या प्रत्यार्पणात देखील बोरवणकरांचा वाटा मोठा राहिलाय. त्यांचा दरारा पाहूनच त्यांना लेडी सुपर कॉप म्हणून ओळख मिळाली. तुरुंग महानिरीक्षक असताना त्यांच्याच निगराणीत 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला नागपुरात फाशी देण्यात आली होती. तर 26/11 मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाबच्या येरवाड्यातील फाशीवेळीही मीरा बोरवणकरांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. मुंबईत पोस्टिंगला असताना लाच आणि राजकीय दबाव या दोन्हींचा त्यांना अनुभव आलेला आहे. याविषयी त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलंय. मुंबईत झोन 4 येथे DCP असताना एक अधिकारी त्यांना म्हणाला, मॅडम, माटुंगा, दादर, चेंबूर येथील उद्योजक व्यापारी आम्हाला पैसे देतात. आम्ही त्यांचे कोणतेही काम करत नाही. हा गुडविल सारखा पैसा आहे. तुम्ही नाही घेतला तरीही हा थांबणार नाही. तेव्हा बोरवणकरांनी ठामपणे त्या अधिकाऱ्याला मला त्यात इंटरेस्ट नाही असं म्हटलं होतं. मुंबईत जॉईंट CP असतानाही त्यांना अशा प्रकारच्या ऑफर आल्या होत्या. मात्र प्रशिक्षण काळातच दबाव झुगारण्याचं प्रशिक्षण घेतलेल्या मीरा बोरवणकरांनी महाराष्ट्रातील पोलीस सेवेत दमदार कामगिरी करत लेडी सुपर कॉप म्हणून कारकीर्द गाजवली. 2017 साली त्या निवृत्त झाल्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. असेच माहितीपूर्ण आणि राजकीय व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक बातम्यांसाठी mymahangar.com या आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा. तसेच ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेटसाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.